हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाऊज बेसिकपासून. आता युजली लास्ट माझे सेशनमध्ये जेव्हा प्रिन्स कट घेतलं तेव्हा मी सांगितलं होतं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर तुम्हाला माहिती असेल. आता मी जे मेजरमेंट घेते त्याच्यात लेंथ आहे 13, शोल्डर आहे 11, छाती आहे 9, स्लीव्ज लेंथ आहे 8, स्लीव्ज राऊंड आहे 11, वेस्ट राऊंड आहे 31. असं माप मी पूर्ण शिकवणार आहे तुम्हाला. आता यात बघा, मी सांगितलंय उंची 13 इंच आहे. माझ्या पद्धतमध्ये उंचीमध्ये कटोरी ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवताय त्याच्यात 1.5 इंच मिळवायचं आहे. तर 13 मध्ये 1.5 इंच मिळवला तर तो होणार आहे 14.5. हा झाला तुमचा 14.5. ही 14.5ची लाईन आली, मी अशी ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे तुमचं शोल्डर. शोल्डर घेताना हा ओपन बाजू पेपरची, ओपन बाजूपासून शोल्डरचा निम्मा करायचा आहे. 11चा निम्मा होतो 5.5, त्याच्यात पाव इंच मिळवायचा म्हणजे 5.25. हाला 5.25. हा घेतला भाग मी, शोल्डरचा निम्मा भाग अधिक पाव इंच. नंतर हा जो मोंड्याचा भाग आहे माझा, हा 6 इंच कॉन्स्टंट असणार आहे. हा व्हेरिएशन असतं याच्यात, जसं तुमचं माप आहे त्यानुसार मोंड्याचा भाग कमी जास्त होत असतो. हा घेतला शोल्डरचा निम्मा भाग, हा घेतला 6 इंच. आता हा 6 घेतल्यावर ही लाईन मी सरळ ड्रॉ करून घेतलेली आहे. ही जी लाईन सरळ ड्रॉ केली याच्यात छाती येते तुमची. छाती मी सांगितलेली इथे 9 इंच. मग 9 मध्ये तुम्हाला मिळवायचं 1.5 इंच, म्हणजे छातीमध्ये तुम्ही 9 मध्ये 1.5 मिळवलं तर झालं ते 10.5. हा झाला आणि ही झाली सरळ रेष. त्याच्यानंतर हा आला गळ्याचा भाग. इथे गळ्याचा भाग म्हणजे 2.5 इंच घ्यायचा आहे. गळ्याची उंची मोस्ट ऑफ द टाइम पुढचे गळ्याची उंची 6 इंच असते. मग मी 6 इंच घेतली आणि हा गोलाकार दिला. इथे स्लाइटली तिरपी रेष द्यायची मला. नंतर इथे मोंडा घ्यायचा आहे, एक 1.5 इंचावर आणि एक 1 इंचावर, आणि हे आकार द्यायचे. हा झाला माझा बेसिक माप. आता याच्यानंतर मी योगपट्टी टाकणार. याच्यात योगपट्टी टाकताना गळ्याच्या दिशेने इथे खाली 3.5 इंच पाहिजे आणि इथे 2.5 इंच पाहिजे. सरळ रेष घेऊन हा झाला योगपट्टीचा भाग. याच्यानंतर आता मी कटोरीचं माप टाकते. कटोरीचं माप टाकताना हे जे मोंड्याचा भाग दिलेला आहे, इथून खाली 1.25 इंच घ्यायचं आहे, इथून इकडे 1.25 इंच, सरळ रेष मारून द्यायची इथे खाली. नंतर इथे गळ्यावर 1.25 इंच. ही झाली कटोरी. आता हा बेसिक माप मी ड्रॉ करून झाला. आता मी याला कट करते. कट करताना इथून पूर्ण सुरुवात करते. आता पुढचा भाग उचलून घेतला, मागचा भाग ॲज इट इज ठेवून दिला. हा योगपट्टी कापते. आता पुढचा मोंडा कापते. नंतर हे कटोरीचा जो आकार बनवलाय तो कापते. हे झाला योगपट्टी आणि साईडचा पोर्शन मी साईडला ठेवते. हे आता आला प्रश्न कटोरीचा. आता कटोरीला मला मोठं करायचं आहे. हा जो माझा उरलेला पेपर मी त्याचा वापर करेन जर याच्यात बसत असेल तर. बसते. हे बघा, ही जी कटोरी ॲज इट इज मी ड्रॉ करून घेते पेपरवर. ही कटोरी ॲज इट इज मी ड्रॉ करून घेतली. आता याच्यात मी वाढवते. इथे 2.5 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. सरळ रेष ड्रॉ करायची. इथे वरती 1/2 इंच घ्यायचं आहे, क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे.
इथे 1/2 इंच घ्यायचं आहे आणि हा आकार आहे. इथे 1/2 इंच आहे आणि हा पण आकार आहे. हे जे मोकळा पोर्शन दिसतोय यांना फक्त जॉईन करून घ्यायचं आहे. झाली कटोरी. आता मी हिला कट करते. हे बघा झाली तुमची कटोरी रेडी. तुमचा पूर्ण पॅटर्न रेडी आहे. हा मागचा पोर्शन, ही योक पट्टी, हा कटोरी साइड पोर्शन and this one your कटोरी. दिस इज द रेडी पोर्शन ऑफ कटोरी ब्लाऊज. याचे मेजरमेंटनुसार असतं सगळं. तुम्हाला जर मेजरमेंट माहिती असेल तुमचा, तुम्ही अशी कटोरी बनवू शकता. काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करू शकता. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून पण व्हिडिओज मिळतील. थँक्यू.